ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चला ज्ञानेश्वर करायची सुरुवात. ऑन स्ट्राईक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. रुपेश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल आल्या आल्या इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून चेंडूला केलं गेलंय तकदील पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. प्रत्येकाला वाटलं होतं आणि तदनंतर पंचांनी इथे मात्र दर्शवलंय. परत एकदा पाहायला मिळतोय. चौकार 4. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथं आता पाहता बॅटची कडा घेऊन जाणारा हा चेंडू थर्डमॅन रिझनला ट्रॅव्हल होईल. सिंगलकरिता थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळाली अक्षयच्या फेसवर. आणि ऑन स्ट्राईक आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच ऋषभला आपण इथून मात्र पाहत आहे. पुढचा बॉल पुरेस एकदा बिरकावत आहेत. ऑन साईडला पाठवत आहेत चेंडूला. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाकडून. प्रयत्नाधी परमेश्वर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आकाशकडून चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. काय मिळतं या चेंडूवर तर एकच की 2 तर 2 धावा इथून मात्र मिळतात. आणि धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर 3 षटकांचा 17 आहे. जास्ती धावसंख्या जर का करायची असेल तर एकमेकांना साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आणि तोच साथ दर्शवणारा आकडा. क्षेत्ररक्षण चांगला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना चार चेंडूचा गेम संपतोय. धावसंख्या 8. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने फेस केलं गेलं. दिशा दर्शवली गेली आहे. चेंडू संपतायत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही राहतोय. बाकी अजूनही राहतोय इथून मात्र शेष. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर पुन्हा एकदा या षटकातील अंतिम चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. खडे खडे गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर. योगेश वारगडे यांच्या भेटीला जाणारा हा चेंडू. षटकार 6. धावसंख्या जर का दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असेल तर एक चांगला शुभ संकेत इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय. पाहूयात आता मात्र येणारे पुढचे जे गोलंदाज आहेत ते रोख लावतील की आता मात्र पुन्हा एकदा अटॅक फलंदाज इथून मात्र करताना पाहायला मिळतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहे अविनाश शेळकेला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. चला करूयात आपण गेम थोडंसं स्पीडअप. वेळेच्या बाबतीत सहकार्य. बॅटर रेडी आहे. आपण वॉर्मअप तदनंतर करा. बॅटर रेडी आहे तिथे वाट पाहतोय आपली.
अविनाश शेळके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता ऑन स्ट्राईक ऋषभ ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू खेळल्या आणि 3 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली आहे. फायनल लेगच्या दिशेनं पाठवले गेले चेंडूला सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाकडून तो प्रयत्न पाहायला मिळाला होता, पण फेकी आणि कलेक्शन इतकं प्रॉपरली झालं की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. या धावसंख्या 15-15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय ऑन स्ट्राईक सागर ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सख्खे बंधुराज आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचती आहे. हो क्या बात आहे. सागरच्या बॅट मधून पुन्हा एकदा उडवले गेले चेंडूला, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता तैनात. विकेटचं बदन फलंदाज होतो बाद परतावं लागेल तंबूच्या अस्याला. गोलंदाज सय्यार. इथून मात्र अविनाश पुढचा बॉल आल्या आल्या करारी प्रहार करतायत आणि महेश ठाकरेच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. बॅटची गडा आपण पाहताय की नाही या समोरच्या दिशेने खेळल्या गेल्या या चेंडूला. आपण इथून मात्र पाहता डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय, पण एक धाव इथून मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या 20-22. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा पुढचा बॉल बिरकावून दिलाय. उडवले गेले चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या नजदीक सागरकडून आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलनं वधारत असताना धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 23-23 या अंकावर धावफलक. चला अंतिम एक चेंडू आहे या द्वितीय षटकातील. स्ट्रोक चांगला आहे. फटका फसतोय की काय? यस डेफिनेटली फटका फसतोय. विकेट होतं पतन परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला.
च्या तत्वावर, मैत्रीच्या तत्वावर असंख्य जनसमुदाय ज्या व्यक्तिमत्वाने एकवला आहे आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर खूप सारे अध्यक्ष चषक फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला त्यांच्यामार्फत पाहायला मिळाली आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांचंही शुभगमन या स्पर्धेला आकाशला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर पहिलाच बॉल आकाशचा आपण पाहताय. आकाशचं स्वागत षटकारानं की झेलनं, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र विकेटचं होतं पतन. ज्ञानेश्वरच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. बोले हॅट्रिक साधलेले आमदार आणि भिवंडी ग्रामीणचा विचार केला तर शांतारामजी मोरे त्या दोघांची फ्लेक्स आणि दोघांचंही आगमन होताना पाहायला मिळेल. यावेळेला दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको लवेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ठाकरे ब्रदर्स या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथून मात्र. आणि विरुद्ध फेक डॉट बॉल आपण पाहत आहे. वेध घेतोय शरीराचा हा चेंडू, धाव बाद करण्याची नामची संधी, संधीचं सोनं आणि यावेळेस विकेटचं पतन, रनआउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल पुनश्च एकदा आपण पाहताय. गरज आहे धावा रोखायच्यात, कमी धावांचं आव्हान घ्यायचंय तर या पद्धतीने चेंडू फेकणं गरजेचं असेल. चेंडू संपुष्टात येत आहेत 5. गुलदास यार आणि यावेळेला एक धाव की झेल आणि मेडन ओव्हर. इथे मात्र हाताळली गेली आहे पॉवर शेलर आयोजित पॉवर ट्रॉफी मधील पहिली इथून मात्र मेडन ओव्हर कोणाच्या नावावर
तर अर्थातच बॉलर आकाशच्या नावावर काय गोलंदाजी आहे, एकही धाव खर्च करून दिली गेली जात नाही आहे आणि तब्बल विकेट काढले गेलेत या षटकामध्ये 4. लाजवाब इथे मात्र गोलंदाजी. षटक संपलाय क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23. विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील मोनीजी पाटील. हॅलो चला बॅट्समन या, आपल्याला अजून 2 मॅच कव्हर करायच्या. सो विनंती करेन की आपण लवकरात लवकर खेळ फास्ट करायचा आहे. धावा फळकावरती टोटल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवल्या गेल्या त्या 23 धावा बनवल्या. 24 धावांचा वन आहे. चला 23 धावा फळकावरती बनवला. 24 धावांचा वन आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूने तुषार शेळके आणि त्याच्या समवेत जतीन वारे आणि तुषार शेळकेची जोडी मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्या फळकावरती पाठलाग केला होता या 2 बॅटर्सने आणि सध्या देखील त्यांना पाहतोय फारसं मोठं आव्हान नाही आहे. 3 षटकांची मॅच, त्यामुळे 24 धावांचा पाठलाग करतात आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन ऋषभ ठाकरे ठाकूर पारडा संघाला आपण पाहतोय. ऋषभ ठाकरे आहेत पहिलं षटक घेऊन. जे पॉवर प्लेचं षटक आहे. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं गेलं तर टोटल 7 बॅटर्स यूज केले गेले, ज्यामध्ये एकही फलंदाज, फक्त एक फलंदाज होता ज्याने 10+ धावा 11 बनवल्या. बाकी कोणत्याच फलंदाजाने तितकीशी चांगली किंवा डीप बॅटिंग नाही केली. पण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्ञानेश्वरच्या विपक्षात पहिल्या 14 धावा येऊन देखील कमबॅक खूप चांगला राहिला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये एकही धाव दिली नाही आणि ज्यामध्ये 4 विकेट देखील पाहायला मिळाले होते. आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण 4 विकेट घेताना गोलंदाजाला पाहिलं होतं. बोला तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1ने वाढतीये. धावसंख्या फळकावर 1 या आकड्यावर आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. बोला तयार. शफल करून खेळायचा प्रयत्न, पुढे टाकलेला यावा चेंडू ऑन साईडला, शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि फेकी करेपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती.
धावसंख्या फळकावरती टोटल दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. पहिला बॉल वाईड आला होता, तदनंतर एक सिंगल धाव आली आहे. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 3 हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती दोन्ही आकड्यावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 24 धावांचा पाठलाग करताना तुषार शेळके आणि जतीनला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती टीम पोगाव संघाकडनं सागरने, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर तर स्ट्रॉंग आहे पोगाव संघाची. हलक्या गतीने कट करायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे इनफिल्डला झेल टिपली जाईल. फलंदाज बाद होताना अगदी स्वस्तामध्ये तुषार परतले गेलेत. हा पहा ॲक्शन रिप्ले. कट करायचा प्रयत्न होता, बॅटचा अगदी वरती चेंडू लागला आणि तदनंतर इनफिल्डमध्ये शॉट थर्डमॅनला खेळाडू झेल टिपतोय आणि विकेट क्रमांक पहिला मैदानाचा बाहेर परतेल. तुषार परतले गेलेत आणि त्याचेच बंधू कल्पेश आता मैदानामध्ये. कल्पेश मैदानामध्ये आलेत क्रमांक 3 वरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2 धावात. ओ आल्या फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय चेंडूला आणि तदनंतर वन बाउन्स बॉल निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. कराच्या मदतीनं धावा फळकावरती 6 जोडला गेला. 24चा पाठलाग करतायत. बघा अशा प्रकारचे तुम्ही जर फुलटॉस चेंडू हाताळले तर समोरच्या संघाला संधी निर्माण करून देतात. हे फटके जे मारतात मोठे ते रोखायचे आहेत. गोलंदाजीवरती वारंवार डॉट बॉल हाताळावे लागतील तर मॅच हातामध्ये येऊ शकते. आणखी एक पुल केले आवाज पाठीमागे क्षेत्ररक्षक टिपली जाते झेल. आणखी एक धक्का बसताना 6 आकड्यावरती दुसरा विकेट. कदाचित मॅच आता चित्र देखील बदलेल. लो राहिला यावेळेस बॉल. टप्पा पडल्यानंतर खालीवरती चेंडू राहिला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. षटक कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 6 आकड्यावरती, जिथे 2 विकेट गमावले गेले. 24 धावांचा पाठलाग करतात. 6 धावा फळकावरती आहेत. सो आता मॅचचं इक्वेशन जर बघितलं गेलं तर मग 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज असेल.
षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. मॅच थोडीशी रंगताना दिसते. अजून देखील बॅटिंग वरती सागर येणं बाकी आहे. ठेवलंय पाठीमागे सागरला ठाऊक आहे मॅचची परिस्थिती जर बदलली, शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच गेली तर मग पिच हिटर बॅटर आपला आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये हवा आहे आणि त्याचमुळे सागरला थांबवलंय आणि मग अविनाशला पुढे पाठवलं गेलंय, जे संघाचे कर्णधार देखील आहेत अविनाश. मग आता अविनाश इकडनं मॅच कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहेत. त्याच्यासमोर जतीन आहेत जे ओपनिंग पॅर्समध्ये आलेले, सलामवीर आलेले जतीन आणि अविनाशची जोडी सध्या मैदानामध्ये पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 6 धावा फलकावरती 2 विकेट गमावताना 12 मध्ये अजून देखील 18 धावा फलकावरती बनवायच्या आहेत. यानंतर विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला टीम विराज 11 जय बजरंग उर्से बी अशी मॅच पाहायला मिळेल आणि त्यातला विजयी संघ निंबवलीच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळताना दिसेल. गोलंदाज तयार. देवा व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल हवेत खेळले गेले, क्षेत्ररक्षक तिकडे होते, झेल टिपली जाते, आणखी एक विकेट मिळतोय. 6 आकड्यावरती तिसरा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळेल. देवाचा हा पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती जतीनची विकेट मिळताना देवाला मॅचचं चित्र बदलतं. लो स्कोरची मॅच अनेकदा पाहिली अशा रोमांच मोडवरती जाताना. खूप साऱ्या लो स्कोरच्या मॅच आपण अशा रंगताना पाहिल्यात आणि सध्या देखील 24 धावांचा पाठलाग करताना टीम पोगाव संघ जेव्हा मैदानामध्ये उतरला, जनवान पोगाव, त्यावेळेस 6 या आकड्यावरती विकेट क्रमांक 3 गमावला गेला आणि सध्या स्ट्रायकर एंडवर सागर, मागच्या मॅचचा हिरो. खूप चांगली बॅटिंग सागरने मागच्या मॅच मध्ये केली होती. बोलत तयार. आल्याला रिव्हर्स स्वीप घ्यायचं होतं. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल देवाची. जसं पाहिलं रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी तयार आहेत सागर. लगेचच लेग स्टंप वरती चेंडू ठेवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. खूप क्लोज गेला यष्टांच्या. बॅटची कडा देखील लागू शकली असती तिकडे. भाग्यशाली ठरले सागर. नशिबाची साथ मिळाली आहे कुठेतरी आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी चालत राहिली तर मी म्हणेन की मॅचचं चित्र बदलेल बघता बघता. आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्पाचा सन्मान केलाय तिकडे आणि खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट केले. खूप लेट झाले चेंडूपर्यंत पोहोचून फेकी येईपर्यंत आणि मग या 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 8. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फळकावरती आहेत. गोलंदाज तयार. लव फुल टॉस डीप झाला. यशांवरती बॉल आहे आणि महत्वाचं विकेट मिळताना सागर माघारी परतेल. थँक्यू सो मच. विकेट क्रमांक 4 आणि फार महत्वाचा विकेट मैदानामध्ये. आता सागर ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो आता मैदानाच्या माघारी परततोय. काय चेंडू होता, सुपर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. साइड अँगलने आपण आता पाहतोय. डीप गेले, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होते, समोर टप्पा पडला आणि त्यानंतर जसे मिस झाले. यष्टांवरती चेंडू होता. 3 स्टंपवरती अटॅक करायच्या प्रयत्नामध्ये होते आणि मग त्रिफळाचित फलंदाज बाद. दांडी गुल. धक्का क्रमांक 4 आणि 6व्या क्रमांकावरती बॅटर दर्शन शेळके. काय मॅच घडते मैदानामध्ये. 24 धावांचं आव्हान होतं. असं वाटत होतं की 24 धावांचं आव्हान इझिली चेस डाऊन केला जाईल, पण आता सध्या मी म्हणेन की चित्र बदललंय आणि फार वेळ नाही लागली जिथे टीम ठाकूरपाडा संघ या मॅच मध्ये आता कब्जा करताना पाहायला मिळतात. बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचं देखील कौतुक करावं लागेल जिकडे पूर्णपणे दबाव टाकला गेला. दुसऱ्या षटकामध्ये तर देवाने कमालीची गोलंदाजी केली आहे.
हो पुल केलं इकडे, पॉवरफुल इम्पॅक्ट पाहायला मिळेल. बॉल निघून जाईल दर्शनच्या बॅटमधनं. पॉवर हाऊस दर्शन आहेत आणि ताकदीचा प्रॉपर वापर करताना बॉल 6 धावा. रिअल हिरो बनण्याचं काम सध्या सागर मैदानामध्ये करतात. का फटका होता, कमालीचा फटका. जसं पाहिलं दर्शन होते, जसं पाहिलं हाफ ट्रॅकर चेंडू होता, अगदी रडारमध्ये भेटला आणि ताकदीचा एकदम प्रॉपर वापर करताना तिकडे पाहायला मिळाला. 6 धावा आणि षटकार आणि 12 धावा फळकावरती आहेत. ओ स्विंग अँड मिस, लेग कट बॉल. हा चांगला चेंडू आहे. षटक कंप्लीट होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 12 पाहतोय. सो विजयासाठी आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. चौदा धावा झाल्यात, 10 धावांची गरज असेल. मग एकदा करेक्शन आपण करूयात बघा. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा टोटल आल्या होत्या 6. या षटकामध्ये 1 षटकार आला 12 आणि 2. यस नो डाऊट 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 14 धावा फळकावरती आहेत. 6 मध्ये बनवायच्या धावा 10. पॉवर ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. सन्माननीय शुभमजी तांबे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3रं शेवटचं आणि अंतिमचं षटक, जे निर्णायक षटक आहे. बॉबी ठाकरे गोलंदाजीवरती पाहताय. कमालीची गोलंदाजी राहिली पोगावच्या विपक्षामध्ये ठाकूरपाडा संघाकडनं. बॉबी ठाकरे आहेत गोलंदाजीवरती. हे क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. खूप सारे अप्स अँड डाऊन आपण पाहिलेत. या क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखली आहे. त्यामुळे 10 धावा मी म्हणेन की जर चांगली गोलंदाजी असेल, तुमच्याकडे क्षमता असेल तर फार आहेत 10 धावा. अविनाश, सध्या अविनाश कॅप्टन्स नॉक अविनाशकडनं पाहायला मिळेल का? स्ट्रायकर एंडवरती तर आहेत. मॅचची परिस्थिती त्यांनी अगदी बारकाईने पाहिली आहे. ओपनिंग प्लेयर्स ढासळताना पाहिली, मिडल ऑर्डर्सवरती दबाव येताना त्याने पाहिलंय, मॅचचं वळण देखील पाहिलंय, दर्शनच्या बॅटमधनं षटकार देखील पाहिलाय. त्यामुळे आता सध्या परिस्थिती 6-10ची. पहिल्या चेंडूवरती तर अविनाश डॉट आला होता. सध्या काय घडतं पाहावं लागेल. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, पुन्हा एकदा बोटर फिरवली, फिंगर्स अप आणि त्यानंतर फिंगर्स रोल पाहायला मिळाले आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. 5 मध्ये 10 धावा अजून देखील बनवायच्यात. सुपर मॅच. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या अशा मॅच रंगताना आपण पाहिल्या होत्या, ज्यामध्ये अगदी आजच्या दिवसातील दुसरीच मॅच अगदी थ्रिलर मोमेंटवरती जाऊन पोहोचली होती. 51चा पाठलाग करताना पहिल्या 3 षटकामध्ये धावा वेगाने बनवल्या गेल्या आणि 6 चेंडू 10ची मॅच जी पोहोचली होती. 1 चेंडू 6 वरती हवेत. अविनाशची विकेट धोक्यामध्ये आहे सध्या. क्षेत्ररक्षक तिकडे आणि नाही चुकी करणार. ठाऊक आहे क्रुशियल मोमेंट आहे आणि क्रुशियल मोमेंट वरती विकेट फार महत्वाचा. आणि तिकडे धक्का क्रमांक 4 बसताना आणि 24 धावा देखील 18 चेंडू मध्ये डिफेंड करण्याच्या कगारवरती आहे टीम ठाकूरपाडा. पण सध्या चिल करायची वेळ नाहीये. सध्या ड्रिल आणि किल करायची वेळ आहे समोरच्या संघाला. कारण की 6 चेंडू 10ची गरज असताना पहिला डॉट बॉल आला, मग विकेट आला. सध्याची परिस्थिती मी म्हणेन की विकेट पेक्षा महत्वाचे ते डॉट बॉल आहेत. कारण की प्रत्येक डॉट बॉल हा दबाव वाढवतोय मैदानामध्ये. पण डॉट जर आला ॲज वेल ॲज विकेट देखील. आणि विकेट कोणाचं मिळालं तर समोरच्या संघातील कर्णधाराला माघारी पाठवलं, अविनाशला. आणि सध्या 4 चेंडू 10ची मॅच.
नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर मी म्हणेन की स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं आहे दर्शनला. विवेक आलेत 12व्या खेळाडू आता सध्या पाहतोय. प्रश्नात आहे काय वाटतं विवेक मोठा फटका मारू शकेल का? लेफ्ट हँडेड विवेक आहेत. मी म्हणेन की मिस टाइम स्ट्रोक देखील मोठ्या फटक्यासाठी जाऊ शकतो, पण त्यासाठी सर्वात आधी बॅटवरती चेंडू घ्यावा लागेल विवेकला. ऑन साइडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. तदनंतर हे काय घडलं? कॅच ड्रॉप केली आहे म्हणून उल्लेख केला होता की याआधी बघा की विकेट मिळतील या ना मिळतील. महत्वाची गोष्ट काय की इकडे डॉट बॉल गरजेचे सध्या या क्रुशियल मोमेंट मध्ये, आणि तिकडे विकेट तर गमावली ॲज वेल ॲज एक सिंगल देखील दिले आणि स्ट्रायकर एंड वरती दर्शनला आणलं गेलंय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 15 आकड्यावर जाऊन पोहोचूया विजयासाठी. 3 चेंडू आणि 3 मध्ये धावा गरजेच्या आहेत 9. काय मॅच रंगतीये, 3 चेंडू 9 ची मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये हे इक्वेशन आपण तिसऱ्यांदा पाहतोय 3-9 ज्यामध्ये एकदा पार केलं एकदा रोखलंय. हे तिसरं इक्वेशन आहे. हाफ ट्रॅक चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक पाठीमागे. लॉंग स्टॉपला आता चेंडू वेगाने धावतोय, त्याच्या पाठी क्षेत्ररक्षक अडवण्याचे प्रयत्न अयशस्वी. जिकडे ऑलमोस्ट एकही धाव नव्हती तिकडे 4 धावा मिळाल्या आणि मॅचची परिस्थिती 19 वरती जाऊन पोहोचली. सो 2 मध्ये आता बनवायच्या धावा 5. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटची आउटर एज लागली, हवेमध्ये चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगचा शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू तिकडे आणि त्यानंतर निघून गेला चेंडू लॉंग स्टॉपच्या रेंज मध्ये चौकाराकरिता, आणि चौकाराच्या मदतीने 19 धावा फळकावरती आहेत. दर्शन बॅटिंग करतोय. 3 चेंडू मध्ये 10 धावा, एक षटकार दर्शनच्या बॅटमधनं आलाय. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दर्शनला अंडरएस्टिमेट नाही करू शकत. बोलतो यार 5 धावा पाहिजेत. लो राहिलाय बॉल, पुन्हा लॉंग स्टॉपला वेगाने बॉल धावतोय आणि क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी. 22 आणि 22 वरती 4. आता म्हणावं तरी काय, खर तर ठाकूरपाड्याचे सगळे खेळाडूंचे जे हात आहेत ना आपसुक डोक्यावरती पोहोचले. हे काय घडलं? मिसफिल्ड म्हणून म्हटलं होतं ना की जे झेल सोडली तिकडे स्ट्राईक चेंज झाली. दर्शन स्ट्रायकर एंड वरती आला, परिस्थिती बदलली. म्हणून क्रिकेटमध्ये याआधी मी नेहमी उल्लेख करतोय की बघा क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची तर गरज पाहिजेच पाहिजे, पण 1% तो भाग आहे ना नशिबाचा, लक फॅक्टर, तो फार महत्वाचा आहे. आणि सर्वात मोठं उदाहरण मी मागच्या संघामध्ये आपल्या विभागामध्ये कवाडमध्ये चालू असलेल्या स्पर्धेमध्ये 3 चेंडू 18ची गरज होती. खारबाव संघाचा सूरज पाटील बॅटिंग करत होता. 2 चेंडू 2 6 मारले, ज्यामध्ये एक यॉर्कर बॉलला त्याने षटकार मारला होता आणि 1 चेंडू 6ची गरज आली तेव्हा फुलटॉस बॉल सूरज डॉट झाला होता. हे नशीब आहेत आणि या नशिबाचा खेळ बदलू नाही शकत. म्हणून म्हणतात ना की शेवटी राहतं ते फक्त आणि फक्त नशीब. त्यामुळे इकडे सध्या परिस्थिती वेगळी होती आणि आता बदलली आहे. पण अजून देखील मी म्हणेन की या आधी काय झालंय सगळं विसरून आता काय करता येईल याकडे जर कदाचित फोकस केलं तर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाचा गाजावाजा होऊ शकतं. ड्रेसिंग आणि चेसिंग नो डाऊट कंपल्सरी आणि कंपल्सरीच आहे सध्या. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. बॉल तयार आणि यावेळेस चला स्मॅश केलं बॉलला. मॅच फिनिश होतीया, समाप्त केली जाईल मॅच. हार्डलक टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला, पण सिली मिस्टेक्स, ज्या छोट्या चुका घडल्या, लगेचच पोगाव संघाचे कर्णधार आणि गोरसे संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पवनजी भोईर साहेबांना, अल्पेशी वारगडे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचं कौल करायचं आहे. मानव तो माझं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. नाणेफेकीचं कौल करतोय. टॉस कुठे आहे? चला टॉस करूयात आपण. का मॅच पाहायला मिळाली, नाट्यमय क्रिकेट देखील तिकडे पाहायला मिळालं. ऑलमोस्ट पोगाव संघाचे मॅच जी आहे ती गळ्यापर्यंत चढली होती, पण म्हटलं होतं ना शेवटी राहतं ते नशीबच आणि तिकडे मॅच जिंकली. नो डाऊट. चला नेक्स्ट मॅच कडे वळतोय. गोरसे बीच्या विपक्षामध्ये पोगाव. करूया टॉस.
आम्ही शेलारकर अशी कॉलिंग आहे आणि इकडे पावो शेलार टॉस जिंकलेत. फारसं काय विचारणार नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे, फक्त डिसिजन कळवा. फलंदाजी करणार आम्ही. चला शुभेच्छा देऊयात. ऑल दी बेस्ट टीम गोरसई आणि बेस्ट ऑफ लक टीम भोगाव. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम गोरसई बी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट.